नमस्कार शेतकरी मित्रांनो, दौलत सूर्यवंशी ॲग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, भारतामध्ये हरभरा या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतले जाते, ज्यामध्ये साधारणतः हरभरा या पिकामध्ये आपल्याला जे फ्लोरिंग आणि मर रोग आणि घाटी आळी शेंडी आळी होऊ नये म्हणून आपल्याला ही एक महत्त्वाची फवारणी बघायची आहे। या फवारणीच्या माध्यमामधून आपलं उत्पन्न भरपूर वाढावं, त्यासाठी आपल्याला ही एक महत्त्वाची फवारणी या व्हिडिओमधून पाहायची आहे। तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण माझा असा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर हरभरा या पिकामध्ये, चणा या पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर उत्पन्न घ्यायचं असेल तर त्यासाठी ही एक महत्त्वाची फवारणी करणं खूप गरजेचं आहे। कारण हरभरा हे 30 ते 45 दिवसाचा झालेला आहे। यामध्ये साधारणतः मर रोग आणि घाटी आळी शेंडी आळी आणि यासारखे रोग उद्भवू नये, त्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे। ज्यामध्ये आपल्याला यामध्ये मर रोग, आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही, बऱ्याच ठिकाणी मर रोग आलेला आहे। मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो। हे बघू शकता या ठिकाणी, आता यासारखे याचे मुळं कुजलेली आहेत। यावर खूप प्रमाणामध्ये बुरशीचा अटॅक आलेला आहे। या प्रत्येक प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता। दुसरीकडे पण तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी हे बघू शकता। यासारखे रोग आपल्या हरभरा या पिकामध्ये उद्भवू नये, त्यासाठी आपल्याला ही महत्त्वाची फवारणी करायची, ज्यामध्ये आपल्याला एक अळीनाशक घ्यायचं आहे, एक बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि जास्त फ्लोरिंग हो त्यासाठी आपल्याला एक टॉनिक घ्यायचं आहे। तर यामध्ये आपल्याला साधारण एक बुरशीनाशक म्हणून रेडोमिल गोल्ड आपल्याला हे 40 ग्राम 15 लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे। आणि दुसरं जे एक टॉनिक आहे, बायोविटा नावाचे टॉनिक, हे आपल्याला 80 ते 100 ml 15 लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे। आणि यामध्ये जे अळीनाशक आहे, आपल्याला एक व्हिमामेक्टिन धनुका कंपनीचं EM 5% EC असलेलं आपल्याला हे 15 ग्राम घ्यायचं आहे 15 लिटरच्या पंपसाठी। याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ही फवारणी करायची आहे। या माध्यमामधून मर रोग आणि आळी आणि कीटक यासारखे रोग उद्भवणार नियंत्रणात येतात आणि आपल्याला जे फ्लोरिंग आहे जास्तीत जास्त होईल, ही एक महत्त्वाची फवारणी आहे। तर आपण बायोविटा नावाची जे टॉनिकचं शिफारस करतो, आपण कुठल्या काही कंपनीचा प्रचार करत नाहीत, परंतु या ठिकाणी जे फ्लोरिंग होणारी आहे या हरभऱ्यामध्ये ही जास्त प्रमाणामध्ये येणार, त्यासाठी आपल्याला ही बायोविटा नावाची आपण टॉनिक या ठिकाणी वापरलेली आहे। ज्यामध्ये दुसरं जे व्हिमामेक्टिन हे 5% EC असलेलं आपल्याला हे अळीनाशक घेतलेलं आहे आपण। कारण या धनुका कंपनीचं EM व्हिमामेक्टिन जे आहे, आपण कोणत्या कंपनी शिफारस करीत नाही, परंतु रिझल्ट चांगला असल्यामुळं आपल्याला हे व्हिमामेक्टिन या ठिकाणी आपण आळी आणि कीटकच्या नियंत्रणासाठी आपण वापरलेलं आहे। आणि ज्यामध्ये आपण एक रेडोमिल गोल्ड नावाचं हे आंतरप्रवाही असल्यामुळं आपल्या हरभऱ्यामध्ये अशी मर रोग होणार नाही। हे बघू शकता तुम्ही, या ठिकाणी ही भरपूर या ठिकाणी प्रमाणामध्ये मर रोग होत आहे, त्यासाठी आपण या ठिकाणी या औषधाची शिफारस केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर एकरी 15 क्विंटल 16 क्विंटल जर उत्पन्न घ्यायचं असेल तर साधारणतः अशी फवारणी करायला पाहिजे ह्या स्टेजला, कारण या माध्यमामधून फ्लोरिंगसुद्धा येईल आणि आळी किडीचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही, त्यासाठी ही फवारणी खूप महत्त्वाची आहे। शेतकरी मित्रांनो, माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा, कारण जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचला, शेअर केला तर कितपत या व्हिडिओच्या माध्यमामधून शेतकऱ्याचा फायदा होईल। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।